आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। जत नगर परिषदेनं पाणी पुरवठा बरोबरच पाण्याचा सुयोग्य वापराचे नियोजन आखणं काळाची गरज आहे। जागतिक जल दिनानिमित्त पाण्याचा कसोशीने वापर करून भावी पिढींकरता जलस्रोतांचा साठा सांभाळावा, श्री तुकाराम माळी यांचे जागतिक जल दिनानिमित्त नम्र आवाहन। 22 मार्च जागतिक जल दिन म्हणून जगभरात उत्साहाने साजरा केला जातो। दुष्काळी जत तालुक्याला पाण्याचे अनमोल महत्त्व असून दुष्काळ परिस्थितीचा सामना करताना जत शहरासह तालुक्याला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागलंय। सध्या पाण्याचा पुरवठा मैशाळ योजनेमार्फत सुरळीत चालू असला तरी त्याचा वापर ग्रामीण भागातील लोकांनी योग्यरित्या करावा। जत शहरातील नागरिकांनी आठवड्यातून एकदा मिळणाऱ्या पाण्याचा वापर सुयोग्यरित्या करावा व जत नगर परिषद नगराध्यक्ष तथा सर्व नगरसेवकांनी प्रभागात होणाऱ्या नाहक पाण्याचा अपव्यय टाळण्याचा प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि हीच खरी काळाची गरज असल्याचं मत काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष तुकाराम माळी यांनी जागतिक जल दिनानिमित्त व्यक्त केले। ऐकूया त्यांचा संदेश त्यांच्याच अभ्यासू शब्दात। नमस्कार, लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत। 22 मार्च आजचा दिन जागतिक जल दिन म्हणून सर्व जगामध्ये अतिशय उत्साहाने साजरा केला जातो। याच निमित्तानं आज या चर्चासत्रामध्ये जतचे माजी शिक्षक तथा बसव तत्वाचे प्रचारक तथा काँग्रेस पक्षाचे ओबीसी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माननीय श्री तुकाराम माळी सर यांना आपण या चर्चेमध्ये सामील केलेलं आहे। सर नमस्कार। नमस्कार। लोकशाही महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत करतो। सर, आज 22 मार्च जागतिक जल दिन म्हणून जगभर साजरा केला जातो। याच अनुषंगाने आपण या चर्चासत्रामध्ये सामील झाला आहात। दुष्काळी पट्ट्यातील जल म्हणजे पाणी, पाण्याला किती अनन्य महत्व आहे या भागामध्ये याची आपल्याला तर अतिशय कल्पना आहे। आपण या दुष्काळी भागामधला प्रवास पाण्याचा कसा झालेला आहे तो अतिशय जवळनं पाहिलेला आहे। पाण्यासाठी किती संघर्ष झाला, किती यातना भोगायला लागल्या आणि या निमित्तानं आज जलदिन निमित्त आपण या ठिकाणी चर्चेमध्ये आलेलो आहात। मला सांगा, पाण्याच्या महत्वाविषयी तुम्हाला काय वाटतं थोडक्यामध्ये? आज सर्वप्रथम जागतिक जल दिनाच्या निमित्तानं सर्व देशवासियांना माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा। खरं पाहायला गेलं तर पूर्वीच्या काळी म्हण होती, पाण्यासारखा पैसा खर्च केला, पण आज उलट झालंय, पैशासारखं पाणी वापरा अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे। जलाला फार अतिशय महत्वाचं स्थान निर्माण झालेलं आहे पाण्याला। तर जत हा तसा पर्जन्यछायेच्या भागातला प्रदेश आहे। इथून कुठली एखादी मोठी नदी या भागातून गेलेली नाही किंवा एखादा कॅनॉल सुद्धा ह्या भागातून पूर्वीच्या काळामध्ये गेलेला नव्हता। परंतु इथले जे काही लोकप्रतिनिधी झाले, बामणे साहेबांच्या पासून, सनमडेकर साहेबांच्या पासून, विक्रमदादा पासून आज पडोळकर साहेबांच्या पर्यंत या पाण्याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे। आणि एवढंच नव्हे तर इथलं राजकारण किंवा निवडणूक सुद्धा पाण्याच्या वरती बरोबरीने फिरलेली आहे। आणि त्या मानानं त्या ठिकाणी मैशाळ जुन्या योजनेचं पाणी आलं। मैशाळ जुनी योजना ही ताकारी मैशाळ योजना म्हणून अतिशय 185 कोटीची फक्त मिरज तालुका आणि तिकडच्या त्या भागातल्या लोकांच्या पुरत्या मर्यादित होते। परंतु पुढच्या काळात हे असं लक्षात आलं की याचं पाणी जतपर्यंत जाऊ शकतं आणि त्या लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नानं आणि शक्यतो उमाजीराव सनमडीकरांच्या प्रयत्नानं हा अंकल्याचा बोगदा असो किंवा ह्या योजनेचं बाकीचं काम असो, त्यांनी स्वतः फार मोठ्या हिरारीनं केलं आणि त्यामुळं आपल्या भागामध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येत आहे। आणि विस्तारित योजनेच्या माध्यमातून सुद्धा वर्षभरामध्ये या ठिकाणी पाणी येईल। हे पाण्याची उपलब्धता झाली, परंतु पाणी पूर्वीच्या काळी मोठीच्या साहाय्यानं पाणी काढत असत आणि त्यामुळं ओढ्याला वगैरे पाणी जात असत। आज आधुनिक यंत्रणा आली, 1,000 फुटाकडून पाणी काढण्याची यंत्रणा आपल्या जत भागामध्ये आहे। आणि पाणी वापरत असताना अतिशय काळजीपूर्वक पाणी वापरणं हे गरजेचं निर्माण झालेलं आहे। परंतु आपण जर काळजीपूर्वक पाणी वापरलं नाही तर आपल्याला काळ माफ करणार नाही।
हे आज युद्ध हे वर्चस्वासाठी आहे आणि पुढच्या काळामध्ये कदाचित ह्या पाण्यासाठी युद्ध होतील अशा प्रकारचं भीषण स्वरूप या पाण्याचं महत्व आलेलं आहे. पाण्याला औद्योगिकसाठी वापर करावा लागतो, शेतीसाठी वापर करावा लागतो. सुदैवानं आपल्यात शेतीसाठीच पाणी वापरलं जातं आणि काटकसरीनं पाणी वापरणं हे गरजेचं आहे. आता बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात ठिबक योजना झालेली आहे. ठिबक योजनेच्या माध्यमातून पाणी थोडं अल्प प्रमाणात लागतं, ते तिथं काटकसर होत असतेच आणि त्याप्रमाणेच जत सारखी मोठी शहरं आहेत, त्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी लागत आहे. आणि मला एक सांगा, आज सुदैवानं आज जत सारख्या ग्रामीण भागामध्ये पाण्याची आता व्यवस्था अतिशय चांगली आणि उत्तम पद्धतीने आहे. एक गेल्या 2-3 वर्षामध्ये म्हैसाळचं पाणी मुबलक प्रमाणात येत आहे. सुदैवानं पाऊसमान सुद्धा अतिशय चांगला झाल्यामुळं सध्या पाण्याची मुबलकता मोठ्या प्रमाणात आहे. पण भविष्यात या पाण्याचा स्रोत अतिशय व्यवस्थित राखणं हे सुद्धा काळाची गरज आहे. कारण आज पर्जमान चांगलं झालं, आज चांगले सुकाळ आहेत, दिवस आहेत, पण उद्या भविष्यात जर दुष्काळ पडला तर त्यासाठी हे नियोजन करणं गरजेचं आहे. जत सारख्या शहराला जो पाणी पुरवठा होतो त्या पाणी पुरवठ्यातून सुद्धा जे पाणी जत शहराला आज सुद्धा आठवड्यातून एक वेळेला पाणी पोहोचवलं जातं. पण हे पोहोचवत असताना सुद्धा अनेक प्रभागामध्ये आपण पाहिलं गेलं जात असाल तर तो पाण्याचा वापर इतका विचित्र पद्धतीने केला जातो की काही धुतलं जातं, काही केलं जातं, पाणी रस्त्यावर आलं जातं, काही ठिकाणी पायपा लिकेज असतात, प्रशासनाचं दुर्लक्ष होतं. मला असा प्रश्न आहे की अशा प्रशासनाला किंवा अशा पद्धतीच्या प्रक्रियेला तुम्ही काय सल्ला देऊ शकता आजच्या दिनी? आता पाण्याच्या गैरवापरामुळं पाणी एक वेस्ट जातं ते जातं आणि पाण्यामुळं रस्ते खराब होतात. बरोबर, पाण्यामुळं रस्ते खराब होतात आणि ह्या दोन गोष्टी टाळण्यासाठी ते पाणी गटारीतच जाईल आणि त्यानंतर पाण्याचा जास्त दुरुपयोग होणार नाही याची काळजी नागरिकांना घेणं गरजेचं आहे. जसं हक्क आहेत पाण्यासाठी तसं आपलं सुद्धा कर्तव्य आहे. हे कर्तव्य नागरिकांनी पाळावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. आणि जागतिक जल दिनाच्या माध्यमातून आम्हाला जनतेला एक विनंती करावी अशी वाटते की आज मुबलक पाणी आहे, गेल्या वर्षी भरपूर पाऊस पडला, पण पुढच्या भविष्य काळात असंच होऊ शकेल असं काही सांगता येत नाही. आणि जर तुटवडा पाण्याचा भासला आणि सगळीकडे कव्हर करावं लागतं पाण्याचं, आता ही सगळ्या कंप्लीट सांगली जिल्हा हा कोयनेतून आणि त्याचप्रमाणे वारणेतून हा होत असतो. आणि सुदैवाची गोष्ट अशी आहे की आपल्याला वारणेतून पाणी मिळत असल्यामुळं आणि वारणेत पाण्याचा स्रोत शिल्लक आहे, पाणी काय आपल्याला कमी पडत नाही. आणि दुसरी गोष्ट, आज जवळजवळ सगळीकडं हे सौर ऊर्जेवरती हे प्रकल्प उभा केलेले आहेत आणि म्हैसाळ योजनेतून पाटबंधारे खात्याकडून सुद्धा पाणी उपसण्याचं काम होत असतं. ज्या वेळेला पाणी उपसलं जातं त्यावेळेला तिथं फार मोठ्या प्रमाणात वीज खर्च करावी लागते. एवढंच नव्हे तर 6-6 टप्प्यात पाणी उचलावं लागतं, वीज खर्च करावी लागते आणि पुढे येणारं उत्पन्न आणि विजेसाठी केलेला खर्च याचा ताळमेळ बसणं गरजेचं आहे. आणि तशाच प्रकारची कमी पाण्याची आणि जास्त उत्पन्न देणारी पिकं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजेत. आणि उगीच सरकार पाणी देतं म्हणून उपयोग करून हे शासनाचं आर्थिक भरदंड पडतो, बिलं भरावी लागतात, तर त्याचा सुद्धा काटकसरीनं उपयोग झाला पाहिजे. आणि भविष्य काळामध्ये सौर ऊर्जेवरतीच प्रोजेक्ट उभा केले पाहिजेत आणि त्याच्यावरतीच पाणी उपसलं पाहिजे आणि त्यानंतर ते अतिशय काटकसरीनं वापरलं पाहिजे. अशा प्रकारची जागतिक जल दिनाच्या वतीच्या संदर्भात आम्हाला जनतेला विनंती आहे, त्यांच्याकडून अपेक्षा आहे. अच्छा, निश्चितच तुम्ही अतिशय तुमचं सखोल असं मनोगत या ठिकाणी जागतिक जल दिनाच्या निमित्तानं अतिशय उत्कृष्ट पद्धतीने मांडलं. यापुढे जात असताना मला आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा, मगाशी मी आपल्याला तो प्रश्न विचारला होता की प्रभागामध्ये जे पाणी वेस्टेज जातं त्याला प्रशासनानं काय अंकुश लावावा असं तुम्हाला वाटतं? आता नगरपालिकेचा प्रमुख नगराध्यक्ष असतो. त्या नगराध्यक्षाने हे आपला कारभार पाहत असताना त्याला प्रभागाचे 2 नगरसेवक असतात आणि त्याचप्रमाणे त्यांनी प्रत्येक भागामध्ये, प्रभागामध्येच नव्हे तर प्रत्येक गल्लीमध्ये मोहल्ला कमिटी स्थापन केली पाहिजे आणि त्या मोहल्ला कमिटीच्या माध्यमातून त्यांना थोडंसं अधिकार दिले पाहिजेत. आणि त्यानंतर त्यांच्या माध्यमातून एवढंच नव्हे तर तिथली स्वच्छता, तिथलं पाणी, तिथली वीज पुरवठा, तिथली लाईट व्यवस्था ह्या माध्यमातून नगरपालिकेनं त्या माध्यमातून
नगराध्यक्षांनी काम केलं पाहिजे अशा प्रकारची आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि सुदैवानं आपल्याकडं आता उच्च शिक्षित असे नगराध्यक्ष आलेले आहेत आणि त्यांच्याकडून आमच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत की त्यांनी सगळ्यांना सामावून घेऊन लोकशाही पद्धतीनं आपलं जत शहर अतिशय स्वच्छ झालं पाहिजे. त्या ठिकाणी सगळ्यांना पाणी मिळेल, कुणी जास्त वापर करता कामा नये, कुणी याला कमी पडता कामा नये, अशा प्रकारचं नियोजन झालं पाहिजे. म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी मोहल्ला कमिटी करून त्याच्या माध्यमातून अपडेट घेऊन काम करावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. अर्थात तुम्हाला असं म्हणायचं आहे की पाण्याचा योग्य वापर नगराध्यक्षांनी आपापल्या प्रभागातील नगरसेवकांना सूचना देऊन त्या ठिकाणी पाण्याचा कसा योग्य वापर होतो की नाही यासाठी प्राधान्याने लक्ष देणं गरजेचं आहे. पाणी हे जीवन आहे, पाणी हे अनमोल आहे, पाणी हे रत्न आहे. आज जागतिक जल दिन असल्यामुळं आपण या चर्चासत्रामध्ये अतिशय मौल्यवान आपला वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या वतीनं मी आपलं पुन्हा एकदा आभार मानतो आणि आपली चर्चा पूर्णविरामाकडे नेऊया. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.